कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत नसेल तर वेगळा निर्णय घेऊ, आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला हा गर्भित इशारा दिलाय। केवळ मतदानापुरतं प्रहारला गृहीत धरलं जातंय असं देखील बच्चू कडू म्हणाले। अमरावतीच्या जागेवरून बच्चू कडू हे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं। काय सांगणार, आज महत्त्वाची बैठक बोलावलेली आहे आणि राज्यभरामधनं महत्त्वाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष येणार आहेत, तर काय निर्णय होऊ शकतो? असं एकंदरीत बैठक आणि कार्यकर्त्याचे नेहमी फोन येत होते का कुठल्याही प्रकारला विचारल्या जात नाही, म्हणजे मतदारापुरतंच प्रहारला गृहीत धरलं जातं। त्याचा आपण बदला घेतला पाहिजे, त्या पद्धतीनं आपण उभं राहिलो पाहिजे असं एकंदरीत कार्यकर्त्याचं मत आहे। आणि मग एवढी ताकद प्रहारची असताना सुद्धा या पद्धतीनं जर निवडणुकीच्या पूर्वी या पद्धतीनं वागलं जात असेल, तशा प्रकारचा मान सन्मान कार्यकर्त्याला भेटत नसेल तर वेगळा निर्णय घेऊ। कसा घ्यायचा तो आता 4 वाजता आपण ठरवणार आहोत, कार्यकर्त्याला विचारपूस करणार आहोत। जिथं चांगला उमेदवार स्ट्रॉंग भेटेल, जो शेतकरी, मजूर, गोर गरीब, वंचित, दलित, पिछड्या लोकांचा मदत करणारा असेल, अशा लोकांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न करू। फडणवीसांनी जाहीर केलं आहे की अमरावती लोकसभा मतदारसंघ हा भाजपला सुटणार आहे। जाहीर करणं अलग आहे, निवडून येणं अलग आहे, त्याच्यात मोठी तफावत असतं। जाहीर ते करण, निवडून कोण येईल ते आम्ही जाहीर करू। नक्कीच तर हे होते आमदार बच्चू कडू। कॅमेरामॅन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।